गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या मनोरवाडा भिवंडी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडा भिवंडी मार्गावरील वडवली येथे एक मालवाहू ट्रक थेट गटारीत रुतल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर गटारीवर टाकण्यात आलेल्या स्लॅबच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. संबंधित महामार्गाचे काम करणारी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर ही ठेकेदार कंपनी याआधीही विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रस्त्याचे काम करताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडणे, वाहतुकीच्या मुख्य मार्गांवर खोदकाम करून विलंब करणे अशा तक्रारी वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते त्या ठिकाणीही रस्ता खोदून ठेवण्यात येत असल्याने लहान मोठे अपघात घडत आहेत. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यांची योग्य दुरुस्ती किंवा डांबरीकरण न करता केवळ माती टाकून तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. त्यामुळे दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरम्यान या घटनेबाबत ईगल कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित ट्रक चालकाने नियमांचे उल्लंघन करत गटारीवरून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. ट्रकमध्ये जड माल असल्याने आणि गटार रस्त्यापेक्षा उंच असल्याने ही घटना घडली. काही ठिकाणी लोक गटार असून सुद्धा अनधिकृत मार्ग तयार करत असल्याने अशा घटना घडत असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी वाहनांना प्रवेश दिला जातो त्या ठिकाणी गटाराची पातळी खाली ठेवली जाते, तर इतर ठिकाणी गटार उंच ठेवले जाते, जेणेकरून पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जाईल. तथापि वाडा कुडूस मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. पावसाळा जवळ येत असताना या कामात गती देऊन रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.